हॅलो हाय, मी विजय कुमार कटके. माझ्यासोबत आहेत वायडी पाटील, राम सुरवसे आणि अंकुश दंगारे. आम्ही आज निघालेलो आहोत लोणार सरोवर, जे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे आणि हे जगातल्या 4 सरोवरापैकी एक आहे आणि याचा आकार जो आहे तो 2000 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि हे 3रं सगळ्यात मोठं उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे. तर चला मग निघूया. छत्रपती संभाजीनगरवरून 140 किलोमीटर अंतरावर असून समृद्धी महामार्गाद्वारे त्याला 2 तासामध्ये आपण पोहोचू शकतो. आता आम्ही निघालोय छत्रपती संभाजीनगरहून पुढे समृद्धी महामार्गाने. सुरवसे सर, लंगारे साहेब, कटके साहेब आणि मी जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराकडे. समोरच आपल्याला आता समृद्धी महामार्गावरील बोगदा पाहायला मिळेल. समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि नागपूरला जोडणारा खूप लांबीचा असा महामार्ग आहे. या महामार्गावरील हा बोगदा 300 मीटर लांबीचा असून आता आपण या बोगद्यामध्ये प्रवेश करत आहोत. या मार्गावर असे अनेक बोगदे असून त्यामुळे समृद्धी महामार्ग हा अतिशय जलद गती महामार्ग ठरला आहे. लोणार सरोवराकडे जाण्यासाठी सगळ्यात अगोदर जो रस्ता आहे तो इथून सुरू होतो. गायमुखाकडे जाण्यासाठी गोमुखाकडे जाण्याचा हा रस्ता इथून सुरू होतोय. इथून खाली गेल्यावरती आपल्याला गोमुख आणि समोरील लोणार सरोवराचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. या ठिकाणी गोमुखातून पाणी पडताना आपल्याला दिसतंय. हे पाणी अविरत अशी धार ही 12ही महिने चालू असते. या गोमुखामध्ये आंघोळ करण्यास आता मनाई करण्यात आलेली आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार या गोमुखामध्ये आंघोळ केल्यानंतर बरेचसे आजार बरे होतात, परंतु ती एक अंधश्रद्धा असावी. या ठिकाणचा परिसर मंदिर वगैरे बांधून गोमुखाला या ठिकाणी प्राचीन मंदिर बांधून सजवण्यात आलंय. याच्या पलीकडे पाहिल्यास समोर आपल्याला लोणार सरोवराचा ऐतिहासिक परिसर, ज्या ठिकाणी उल्कापिंडाच्या पडण्यामुळे हे एक नैसर्गिक सरोवर तयार झालंय, ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. विद्यार्थ्यांच्या सहली या ठिकाणी येत असतात. की भारत सरकारच्या जागतिक वारसा स्थळामध्ये हे स्थान आहे. जगातील खूप कमी ठिकाणं आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे सरोवर बनवले. हे उल्कापिंडाच्या पडण्यामुळे तयार झाले. हे जे पाणी आहे गोमुख पाणी आहे, गायमुखातून पाणी पडत आहे. हे देहू आळंदीच्या इंद्रायणीचं पाणी आहे. या पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पाणी 24 तास एवढा फ्लो पडतो इथे आणि हा 24 तास फ्लो पडत असून हे सगळं पाणी तळ्यात जातं आणि तळ्यामध्ये जाऊन त्या तळ्याची लेवल वाढत नाही. या पाणीचा सोर्स जो आहे, वरी कुठल्याही प्रकारचं तळ नाही, तलाव नाही, काही. आणि हा एक चमत्कार आहे निसर्गाचा की हा फ्लो बंद होत नाही. हा तुम्ही कोणत्याही सीझनला, या उन्हाळ्यामध्ये थोडासा लहान होतो, परंतु 24 तास चालणारा हा फ्लो आहे आणि इतकं 24 तास पाणी चालून तळ्याच्या लेवल मध्ये फरक पडत नाही. खूप खोल अशा पायऱ्या, मोठ्या मोठ्या पायऱ्या उतरून जायचं आहे. जवळपास खाली जाण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागेल. येतानाचा वेळ खूप जास्त असू शकतो. खूप मोठ्या मोठ्या टप्प्याच्या उंच उंच पायऱ्या आहेत. लिखित पिंपरी तालुका जिल्हा जालना. आमची सहल आलेली लोणार सरोवर. माझे नाव माझं नाव सोम महेंद्र चांदर. सीझन मधली रॉक ट्रेकरची ही बाहेरची भ्रमंती लोणार सरोवर जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या या ठिकाणी आम्ही 4 जण आलेलो आहोत. आणि आता पायऱ्या उतरून आम्ही लोणार सरोवराकडे
जात आहोत. पायऱ्या अतिशय छोट्या आणि अरुंद आहेत. उतरताना थोडं सांभाळून उतरावं लागतंय. आपण अंतूर किल्ल्यावर टॉपला गेलतो का मध्ये? तिथे बघा इथं बघा. चला. निसर्ग संपन्न असा हा परिसर. या परिसरातून जाताना पाण्याचे छोटे झरे आपल्याला घेऊन ठेवतात. वनसंपदा ही खूप छान आहे. या ठिकाणावर जाताना बऱ्याच प्राचीन वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी हा छोटासा पूल आहे. या पुलावरून जाताना त्या ठिकाणी छोटा झरा आपल्याला दिसतोय.